तो बाप उभ्या आयुष्यामध्ये कधी रडला नाही. त्याचा बाप मरण पावला, त्याची आई गेली, परंतु बाप रडला नाही. मात्र बाप त्या दिवशी रडला ज्या दिवशी त्याची लाडाची लेक सासरी निघाली. आडोशाला जाऊन रडणारा हा बाप असतो. मुलीच्या समोर रडताना त्याला आम्ही बघितलं नाही. बाप प्रत्येकाच्या जीवनामध्ये बापाला फार महत्व आहे. जीवलावती माय मन माय निराळा, मन माय निराळा, मन माय निराळा. बाप लपवितो डोळा जेव्हा येती अवगाड, जेव्हा येती अवगाड, जेव्हा येती आई तो भगवंत, तो परमेश्वर, तो ईश्वर, तो अल्लाह, त्याला आम्ही ज्या नावाने ओळखत असेल तो प्रत्येक ठिकाणी राहू नाही शकत. म्हणून त्याने आपलं एक सजीव रूप प्रत्येक घरामध्ये दिलेलं आहे आणि त्या रूपाला आपण आई म्हणतो. आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर. एका व्यक्तीने स्वामी विवेकानंदांना फार गोड प्रश्न विचारला, स्वामीजी बालपणामध्ये माझी आई माझ्यापासून दूर गेली, आईचं ममत्व मला कळालं नाही, आईचा पदर मला मिळाला नाही. स्वामीजी सांगा आई म्हणजे काय? स्वामीजींनी सांगितलं, बाळा तू एक काम कर, सकाळी उठ, 5 किलोचा दगड पोटाला बांध, दिवसभर फिर, संध्याकाळी ये, मी तुला आई म्हणजे काय हे सांगतो. मुलगा उठला, 5 किलोचा दगड त्याने पोटाला बांधला, दिवसभर फिरला आणि संध्याकाळी स्वामीजींकडे आला. स्वामीजींनी विचारलं, बाळा तुला सांगू आई म्हणजे काय? मुलाने गोड उत्तर दिलं, नाही महाराज, कळलं मला आई म्हणजे काय. अहो ती एकमात्र व्यक्ती आहे या जगामध्ये जी 9 महिने 9 दिवस दगडासारखं ओझं पोटात वागवते, तळ हाताचा पाळणा करते, नेत्राचे दिवे करते, अरे 32 धारा दुधाच्या पाजते. आई, आई भाजीतलं मीठ, पहिलं विद्यापीठ आणि हक्काचं व्यासपीठ म्हणजे आई असते. ज्याला हात नाही त्याला विचारा हाताचे दुःख काय, ज्याला पाय नाही त्याला विचारा पायाचे दुःख काय. जशी तशीच ज्याला आई नाही त्याला विचारा आईचे दुःख काय. एक मुलगी म्हातारी जरी झाली, माहेरामध्ये अर्ध्या रात्री जरी गेली, त्या माहेरामध्ये जर तिची आई जिवंत आहे ना, ती मुलगी अर्ध्या रात्री जरी परत आली आपल्या सासरी तरी तिची झोडी कधी खाली येणार नाही. ती आई आहे हो. मुठभर शेंगा, 2 रुपये 1 रुपये, अरे काही ना काही देणार. ती असते आई, ती असते माई. आणि म्हणून मी प्रत्येकांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून विनंती करतो, एक वेळ आम्ही देवी देवतांची पूजा केली नाही तरी चालेल, जोपर्यंत आमचे मायबाप आहेत तोपर्यंत त्यांची सेवा करा. जोपर्यंत, कारण भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी, भक्त पुंडलिकासाठी तो विटेवरी आजही उभा आहे, आजही वाट पाहत आहे. आणि म्हणून हे सुंदरसं गीत माझ्या प्रत्येक आई बहिणींच्या या ठिकाणी चरणावर ठेवतो. ऐका ऐका दोस्तांनो, दोस्तांनो माय बापाची कहाणी, ऐका ऐका दोस्तांनो माय बापाची कहाणी. बाप नारळी खोबर, बाप नारळी खोबर, माय नारळाच पाणी, 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 माय नारळाच पाणी.
करी माझा करी रान हिरवगार करी रान हिरवगार करी रान हिरवगार बाप बाप घराचा पाया आहे, आई त्या घरावरचा कळस आहे. आई जर घराचं मांगल्य असेल तर बाप हा त्या घराचा स्वाभिमान आहे. ज्याच्या जीवनामध्ये बाप नाही, ज्याच्या जीवनामध्ये माय नाही, ज्याच्या जीवनामध्ये आई नाही, त्याने समजून घ्यायचं मायेच्या सागर आटला. कारण या जगामध्ये निस्वार्थपणे प्रेम करणारे फक्त आई आणि वडील आहेत बरं का. बाकी सर्व नाते आम्ही स्वार्थापोटी जोडलेली आहेत. आई आणि वडिलांचं नातं जीवनामध्ये पुन्हा मिळणार नाही. बाप काय असतो? बाप नारळासारखा आहे हो. बाहेरून जरी कणखर असला तरी अमृतासारखे गोड पाणी देणारा हा बाप असतो. त्याच्या बनियानीची चाडणी झाली परंतु त्याने नवीन बनियान घेतली नाही. मुलांना दिवाळीला नवीन कपडे घेऊन देणारा हा बाप असतो. मुलाच्या ऍडमिशनचा जर प्रश्न जर आला, मुलीच्या ऍडमिशनचा जर प्रश्न आला तर प्रत्येकाच्या दारावरती चक्रा मारणारा बाप आम्हाला दिसतो. हे बापाचं महत्व आहे. बाप कष्ट करी माझा करी रान हिरवगार करी रान हिरवगार करी रान हिरवगार माय हरीन काळीज पिक जपती या फार पिक जपती अपार पिक जपती अपार बाप कष्ट करी माझा करी रान हिरवगार माय हरीन काळीज पिक जपती या फार बाप शिवाराचा धनी बाप शिवाराचा धनी माय धन्याची हो राणी माय नारळाचं पाणी 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 सतिया माया लुगडने सतिया माया लुगडने सतिया माय दोन तीन ठिगळाचं दोन तीन ठिगळाचं दोन तीन ठिगळाचं त्याला पुरणा ठिगाळ भल्या मोठ्या आभाळाचं भल्या मोठ्या आभाळाचं भल्या मोठ्या आभाळाचं लुगडने सतिया माय दोन तीन ठिगळाचं त्याला पुरणा ठिगाळ भल्या मोठ्या आभाळाचं साधी सुधी माई माय साधी सुधी माई माय तिची साधीच राहणी माय नारळाचं पाणी 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 जीवलावतिया माय मन मायेचं निराळ मन मायेचं निराळ मन मायेचं निराळ बाप लपवितो डोळा जेव्हा येती अवगाड जेव्हा येती अवघाड जेव्हा येती अवघाड तो बाप आहे उभ्या आयुष्यामध्ये कधी रडला नाही. तो बाप
उभ्या आयुष्यामध्ये कधी रडला नाही. त्याचा बाप मरण पावला, त्याची आई गेली, परंतु बाप रडला नाही. मात्र बाप त्या दिवशी रडला ज्या दिवशी त्याची लाडाची लेक सासरी निघाली. आडोशाला जाऊन रडणारा हा बाप असतो. मुलीच्या समोर रडताना त्याला आम्ही बघितलं नाही. बाप, प्रत्येकाच्या जीवनामध्ये बापाला फार महत्व आहे. जीवलावती माय मन मायचा निराळा, मनमायचा निराळा, मनमायचा निराळा. बाप लपवितो डोळा जेव्हा येती अवगाड, जेव्हा येती अवकाळ, जेव्हा येती अवकाळ. ओला मायेचा पदर, ओला मायेचा पदर पुसून डोळ्यातलं पाणी. माय नारळाच पाणी, माय नारळाच पाणी. माय नारळाचं पाणी, माय नारळाचं पाणी, माय नारळाचं पाणी, माय नारळाचं पाणी. पहिल्यांदा आपल्या भागामध्ये मी आलो. मी प्रत्येक कार्यक्रमाच्या माध्यमातून नुसता नाचणे, पोरी नाचवणे, मनोरंजन करणे हा कार्यक्रमाचा भाग नसतो. संगीत हे शक्ती ईश्वर की संगीत में बसे हे राम, रागी जो सुनाए रागिनी तो रोगी को मिले आराम. संगीताची परिभाषा आहे. या ठिकाणी बसलेल्या माझ्या सर्व तरुण बांधवांना विनंती करतो, दादा, मनुष्य म्हणून आम्ही जन्माला आलेलो आहोत. मनुष्य म्हणून मरा. कुत्र्या मांजऱ्यासारखं मरण्यात काही अर्थ नाही. 84 लाख योनीमध्ये आम्हाला हा मनुष्य जन्म मिळालेला आहे. काहीतरी आमच्या मागच्या जन्मामध्ये पुण्यकर्म असतील, आम्हाला हा शरीर मिळालेला आहे. रस्त्यावरील रोज कितीतरी कुत्रे मरून पडतात. त्यांना सांगता येत नाही माझी आई मरण पावली, माझा बाप गेला, माझी बहिणी गेली, कारण त्यांना भावना कळत नाही. आम्हाला भावना कळतात. मला वाटतं दारू पिऊन मरण्यापेक्षा आईबापांच्या सेवेमध्ये मेलेलं बरं. आत्महत्या करण्यापेक्षा एक वेळ विचार केलेला बरा. माझ्या तरुण बहिणींना विनंती करतो, ताई, असं कुठलंच कार्य आपल्या हातून घडू देऊ नका की आमचा बाप समाजामध्ये उंच मान करून चालणार नाही. असं कुठलंच कार्य आपल्या हातातून घडलं नाही पाहिजे. बस एवढं जरी केलं तरी हा जीवन सार्थक ठरेल. मायबापांचं नाव मोठं करण्यासाठी समोर या. बापाचे कपडे फाटून गेले, मुलांना नवीन कपडे घेऊन देण्यासाठी. अहो, बापाचे कपडे फाटून गेले, मुलीला नवीन कपडे घेऊन देण्यासाठी, परंतु मुलीने कपडे उतरवले इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवण्यासाठी. सत्य परिस्थिती आहे. मुलींनी कपडे उतरवले बरं का, कशासाठी? इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवण्यासाठी नाही. कुत्र्या मांजऱ्यासारखं आमचं जीवन नाही. पुढच्या जन्मामध्ये तेही कपडे राहणार, भेटणार का नाही भेटणार याची सुद्धा शाश्वती नाही. आणि म्हणून मनुष्य म्हणून जन्माला आलेलो आहोत, मनुष्य म्हणून मेलेलं बरं. हे या कार्यक्रमाच्या माध्यमातून घ्यायचं आहे. शेवटी म्हणायचं आहे काय, पहा, आई वडिलांची किमया किती न्यारी आहे. मुलगा दारू जरी पित असेल, मुलगी किती काही वाईट असेल, तरी आई वडिलांसाठी प्राणप्रिय म्हणजे मुलगी आणि मुलगा असतो. कारण ती माय आहे. जोपर्यंत आम्ही आई बनणार नाही तोपर्यंत आम्हाला आईचे महत्व कळणार नाही. काल परवा मी एक व्हिडिओ बघितला कुंभमेळ्यातला. एक साधू महाराज सांगत आहेत की माझ्याकडे एक मुलगा आणि मुलगी आली, स्वामीजी आम्हाला आशीर्वाद द्या, आम्ही आई वडिलांच्या विरुद्ध प्रेमविवाह पळून विवाह करणार आहोत. स्वामीजींनी सांगितलं, मुली,
मी आता तर तुला आशीर्वाद देऊ नाही शकणार, परंतु पुढच्या 25 वर्षाच्या नंतरचे आशीर्वाद देतो. ज्या दिवशी तू एका मुलीची आई होशील त्या दिवशी तुला कळेल मुलगी म्हणजे काय. त्या दिवशी तुला कळेल, ज्या दिवशी तुझी सुद्धा मुलगी, तुझ्या पोटची मुलगी जेव्हा पडून जाईल आणि तुला सुद्धा समाजामध्ये बोलण्याची ताकद राहणार नाही, त्या दिवशी समजेल आम्ही आई वडिलांच्या विरुद्ध काय केलं. म्हणून हे समजून घ्यायचं आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून. आणि शेवटी ठेवतो काय, एकदा माय बापा मंदी पैज अशी होला गली, पैजाशी होला गाली, पैजाशी होला गाली. सांग कोणावानी पोर हाय कोणाची सावली, आय कोणाची सावली, आय कोणाची सावली. एकदा माय बापा मंदी पैज अशी लागी, सांग कोणावानी पोर हाय कोणाची सावली. अहो सांगा ना, आपली मुलगी जी आहे ना ती कोणासारखी दिसते. अहो सांगा ना, आपला जो मुलगा आहे तो कोणासारखा दिसतो. मामा मामी आजोबा आजी तुमच्यासारखा की माझ्यासारखा. प्रत्येकाच्या मनामध्ये हा प्रश्न येतो. एकदा माय बापा मंदी पैज अशी होला गली, पैजाशी होला गाली, पैजाशी होला गाली. सांग कोणावानी पोर हाय कोणाची सावली, आय कोणाची सावली, आय कोणाची सावली. तवा हसून माय मने, तवा हसून माय मने, तवा हसून माय मने, तवा हसून माय मने, तवा हसून माय मने. थोडा थोडा दोघावानी, थोडा तुमच्यासारखा आणि थोडा माझ्यासारखा. तवा हसून माय मने, थोडा थोडा दोघावानी. माय नारळाच पाणी, माय नारळाच पाणी, माय नारळाचं पाणी, माय नारळाचं पाणी, माय नारळाचं पाणी, माय नारळाचं पाणी. ऐका ऐका दोस्तानो माय बापाची कहाणी, ऐका ऐका दोस्तानो माय बापाची कहाणी. बाप नारळी खोबर, माय नारळाचं पाणी, माय नारळाचं पाणी. माय नारळाचं पाणी, माय नारळाचं पाणी, माय नारळाचं